मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। पुसद तालुक्यासह शहरात पावसाचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत। अरुण लेआउट, पार्वतीनगर, दुधी लेआउटसह अनेक भागात रहिवाशांच्या घरात शिरले पाणी। पुस नदीलाही आलापूर पूल ओलांडताना युवक गेला वाहून। पुसद तालुक्यात दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजीच्या रात्री अंदाजे 3 वाजतापासून संततधार पाऊस पडत आहे। या संततधार पावसामुळे शहरातील अरुण लेआउट, पार्वतीनगर, रहीमनगर, दुधी लेआउट, मास कॉलनी, अनस कॉलनी, लक्ष्मीनगर, श्रीरामपूरसह खतीवाड आदी भागांमध्ये रहिवाशांच्या घरात संततधार पावसामुळे पाणी शिरले आहे। त्यामुळे रहिवाशांना रात्रभर जागरण करण्याची वेळ आली होती। सोबतच परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता। इंटरनेट सुविधा अधूनमधून विस्कळीत झाली आहे। पुसद तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत। या संततधार पावसामुळे तालुक्यातील बेलोरा बुद्रुक, रोहडा, मारवाडी, बेलोरा खुर्द, पांढुर्णा, वाघसाडी, कन्हेरवाडी, भोजलासह आदी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे। शहरातील बहुतांश भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने पाणी काढण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे। शहरातील नाल्या ओढ्यांना पूर आला आहे, त्यामुळे रस्ते जलमय झाले आहे। सोबतच पूस नदी देखील दुथडी भरून वाहत आहे। पूस नदीच्या पुलावरून 3 ते 4 फूट पाणी वाहत होता। ते पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती। या दरम्यान एक युवक पूल ओलांडताना वाहून गेला आहे। पुलावरून पाणी वाहत होता, त्यामुळे पुसद दिग्रस महामार्गावरील वाहतूक 4 तास बंद झाली होती। पूस नदीच्या पुलावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे सांगितले होते। सोबतच नगरपालिकेच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। शहरापासून जवळच असलेल्या श्रीरामपूर ग्रामपंचायत, काकडदाती, निंबीपाडी, नांद इजारा, रोहडा, बेलोरा, जामबाजार, आरेगावसह आदी परिसरात देखील जोरदार पाऊस झाल्याने शेती खरडून निघाली। शेतकऱ्यांचे शेती वाहून गेल्याने, खरडून गेल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। येथील आमदार इंद्रिनी नाईक यांनी जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते, परंतु पावसामुळे त्यांचाही दौरा रद्द झाला आहे। आमदार इंद्रिनी नाईक यांच्या बंगला परिसरात पाणी शिरले, तर या पाण्याचा फटका आमदार महोदयांच्या घरच्या हॉलला बसला आहे। पुसद वाशिम रस्त्यावर खंडाळा घाटात दरड कोसळली, यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद झाली होती। एकंदरीत तालुक्यात रविवारी पडलेल्या पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडला आहे। पुढील 24 तास यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असल्याने शेतकरी मात्र चिंतेत असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।